यंदाचा महापौर पद हे निश्चितपणे मिळणार ते माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या गटालाच. कारण आवाडे गटाला आता आमदारकी मिळालेली आहे. विधानसभेत तिकीट राहुल आवाडेने मिळाले, ते आमदार झाले. विधान परिषदेवर हाळवणकरांना आमदार करायचं आहे, पण अजूनही 1 वर्ष झालं तरी त्याची प्रतीक्षा संपलेली नाही. या महापालिकेच्या निवडणुकीत जेवढं आवाडेंनी कष्ट केलं तेवढंच कष्ट हाळवणकरांनी निश्चित केलं. दोघांनी केलेल्या कष्टामुळं तब्बल 43 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे झेंडा भाजपचा लागणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा हाळवणकर गटाचा महापौर होणार हे जवळजवळ नक्की आहे. बुधवारी चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, याशिवाय आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह काही नेत्यांची बैठक होईल आणि या बैठकीत 3 नावं निश्चित करून ती 3 नावं प्रदेश पातळीकडे पाठवली जाईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यातलं एक नाव घोषित करतील. पण घोषणा जरी मुंबईत होणार असले तरी ठरणार आहे ते इचलकरंजीच्या बैठकीतच. आणि या बैठकीत नाव ठरेल साधारणतः प्रदीप धोत्रे किंवा तानाजी पवार. या दोघांपैकीच एक जण निश्चितपणे महापौर म्हणून उमेदवारी अर्ज भरणार. गेली 21 वर्षे नगरसेविका, नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. त्यामुळं आणि त्यानंतर प्रशासक आल्या, त्यासुद्धा महिला आहेत. त्यामुळं यंदा महिलेला महापौर म्हणून संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं नगरसेवकच होणार महापौर आणि त्यामध्ये साधारणतः 2 नावं, एक तानाजी पवार आणि दुसरे प्रदीप धोत्रे. दोघांपैकी एक निश्चित होणार महापौर. अधिक संधी आहे ती प्रदीप धोत्रेंना. काही बदललं तर दुसरी संधी आहे ती तानाजी पवार यांना. या दोघांपैकीच एक इचलकरंजीचे महापौर होतील, ते सुद्धा 1.25 वर्षाचे. 1.25 वर्षे एक महापौर, त्यानंतर पुढच्या 1.25 वर्षे दुसरा महापौर. खरं तर 10 महिन्याला एक महापौर असा निर्णय इचलकरंजीत झाला. तो निर्णय नंतर कोल्हापुरात झाला, पण वरिष्ठ पातळीवर याला विरोध झाला. त्यामुळं तो निर्णय मागे पडला. आता 1.25 वर्षाचा महापौर ठरणार आहे. 23 नगरसेवक आहेत जे ओबीसी इच्छुक या इचलकरंजी नगरपालिकेत निवडून आलेत. महापौर पद ओबीसीसाठी राखीव आहे. उद्या बंद पाकिटात नावं जातील. एक तर तानाजी पवार, प्रदीप धोत्रे या दोघांपैकी एक निश्चित होतील.